आज मी तुमच्या बरोबर ज्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे, कदाचित तिचं नाव ऐकल्यानंतर तुम्ही नाक तोंड मुरडताल. पण मी ज्या पद्धतीने ती भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे ना, त्या पद्धतीने जर तुम्ही ती केली, तर तुमच्या आवडीच्या भाज्यांची जी यादी आहे, त्या यादीमध्ये हिला नक्कीच मानाचं स्थान मिळेल. नमस्कार, मी पूनम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या रेसिपी शो मध्ये. आज तुमच्या बरोबर मी शेअर करत आहे भरली कारली. आता कारली म्हटलं की कडू तर अजिबात नाही. कडू न होणारी ही भाजी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी इथं मी घेतलेले आहेत कारले. आता कारले कडू होऊ नयेत याच्यासाठी सगळ्यात अगोदर ही आपल्याला उकडून घ्यावी लागतात. तर त्यासाठी ही जी देठं आहेत ती काढून घ्यायची आहेत अगोदर. तुम्हाला जर हवं असेल तर या कारल्यांचे तुम्ही लहान तुकडे सुद्धा करू शकता, पण छोटी कारली आहेत, छान आटोपशीर आहेत, तर त्याच्यामुळे हे मी अशाच पद्धतीनं भरून करणार आहे. याचं मधनं अशा पद्धतीनं पोट काढून घ्यायचंय. आणि कोवळी आहेत तर त्याच्यामुळे याच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या मी अजिबात काढणार नाहीये. भाजीसाठी तुम्ही जी कारली वापरणार आहेत ती जर खूप पुढे गेलेली असतील, आतल्या बिया जर रट झालेल्या असतील ना, तर तुम्ही त्याच्या बिया काढू शकता. आता आपल्याला ही कारली उकडून घ्यायची आहे, तर त्यासाठी इथे पातेल्यामध्ये मी पुरेसं पाणी ओतून घेतेय. एक छोटं लिंबू ज्या साईजचं असतं ना, तेवढ्या साईजची चिंच घेतलेली आहे. अर्ध लिंबू याचा रस याच्यामध्ये पिळायचा आणि ही जी साल आहे ती सुद्धा यातच टाकायची. थोडंसं मीठ, थोडीशी हळद, यामध्ये ही कारले सोडून घ्यायचे. आता काय होतं माहितीये का, बऱ्याचशा वेळेस कारले काही काहींचे दांडरतेत म्हणजे पटकन शिजत नाही. तर कशामुळे होतं ते, कारल्याला अशी एकदम उकळी आलेल्या पाण्यात टाकायचं नाही. जेव्हा त्याचं टेम्परेचर आपलं नॉर्मल आहे ना, तर हे आपले जे पदार्थ याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे थोडक्यात लिंबू, चिंच, हळद, मीठ हे टाकून झालं की लगेच कारले पाण्यामध्ये सोडायचे, त्यामुळे ते दांडरत नाहीत. आणि आता याला किती वेळ शिजवायचे, तर हे आपण पूर्णपणे ही जी कारली आहेत ना ती याच पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. चेक करायचं, शिजल्यानंतरच मग गॅस बंद करायचा. आपण हे झाकून ठेवणार नाहीये, असंच उघडं शिजवून घेणार आहोत. कारली शिजतायत तर तोपर्यंत मी वाटण तयार करून घेते. इथं मी अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे आणि सोबतच एक मोठे 2 ते 3 चमचे भाजून घेतलेले तीळ घेत आहे. हे सगळं तिन्ही मिक्सरला एकदम छान फाईन असं बारीक करून घेते. सुरुवातीपासून आतापर्यंत जवळजवळ 20 मिनिट झालेले साधारण. आणि तुम्ही इथं बघू शकता आपली पाण्याची जी पातळी आहे ती इथपासून होती, ती आता इथपर्यंत खाली गेलेली आहे. आणि हे कारले सुद्धा असे मऊ पडलेले, शिजले गेलेले. आपण एकदा चेक करूयात. तर तुम्ही बघू शकता पटकन असे हे दाबले जातात, म्हणजे शिजले गेलेले आहेत. ही कारली आता आपण काढून घेऊयात. आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. कारले हलके असे कोमट आहेत, पण आपल्याला काय करायचं, हे असे दाबून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातलं जे हे सगळं पाणी आहे आणि ह्या पाण्यामध्ये कडवटपणा असतो, तर हे सगळं पाणी काढून घ्यायचंय. खोबरं आणि शेंगदाणे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि सोबतच तीळ सुद्धा. आता ही कोथिंबीर आणि यामध्ये आपण हळद टाकतोय. त्यानंतर ही फ्रेश अशी धना पावडर तुम्ही ऑर्डर करू शकता. ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती मी नंबर देत आहे, व्हॉट्सअपला फक्त हाय करा, सगळी माहिती पुरवण्यात येईल. धना पावडर बरोबरच इतर अनेक प्रकारचे महाराष्ट्रीयन मसाले आहेत जे की पारंपरिक पद्धतीने तयार केलेले आहेत. तर हा आहे आपला स्पेशल असा काळा मसाला. चवीनुसार हा सुद्धा तुम्हाला ऑर्डरनुसार करून मिळेल. आलं लसणाची पेस्ट, अगदी मोजकेच मसाले आपल्याला यामध्ये टाकायचे आणि चवीनुसार मीठ. खूप जास्त यामध्ये मसाले घालत बसायचं नाही, मोजक्याच मसाल्यांमध्ये ही कारली छान अशा चवीची होतात. हे सगळं असं छान एकत्रित करून घेऊया. मसाला तुम्ही बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीचा हा दिसतोय ना. जर हा मसाला तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा. तर इथं बघा अशी कशी छान मस्त लुसलुशीत ही झालेली आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जेवढा जास्त भरता येईल तेवढा जास्त मसाला भरून घ्यायचा आणि हे परत असं दाबायचं, म्हणजे मसाला परत बाहेर येत नाही. आणि थोडाफार मसाला हा बाहेर येणारच बरं का शेवटी.
आता आपण फोडणी देतोय, तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करायचंय. मी साधारण 2 चमचे तेल टाकून घेतेय. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जिरं टाकतोय आणि आपण असाही हा जो मसाला केलेला आहे यामध्ये सगळे पदार्थ आहेत, सगळ्या चवी आहेत, तर त्यामुळे जिरं असं छान फुललं की यामध्ये आपण हा मसाला टाकून घेऊयात. मसाला छान असा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात. फोडणीमध्ये पाणी यासाठी टाकलेले कारण की मला ही जी कारली आहेत ना थोडीशी ओलसर हवी आहेत. काय होतं, अजिबातच पाण्याचा वापर नाही केला की मग ते थोडंसं सुक्क सुक्क आणि एकदम असं मोकळं मोकळं ड्राय ड्राय वाटतं. तर तसं नको व्हायला म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून आपली कारली छान अशी ओलसर होती. तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात आपण तर्रीची जी पावडर असते तर ती वापरलेली नाहीये, तरी सुद्धा छान मस्त असा याला रंग आलेला आहे. कारण की आपण जो तुम्हाला काळा मसाला देतो ना त्याच्यामध्येच बेडगी मिरची मी अगोदरच टाकलेली आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा याच्यामध्ये कलरिंग साठी बेडगी मिरची पावडर ऍड करायची गरज नाहीये. तर आता हे कारले सुद्धा यामध्ये टाकून घेते. एकत्र करून घेऊया. आणि याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची. झाकून ठेवूया. साधारण एक 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी आपली ही कारली दिसतायत. चला तर मग आपली भन्नाट अशा चवीची ही कारली तयार झालेली आहेत. आता मी गॅस बंद करते. मी ज्या पद्धतीनं कारलं केलं आहे त्या पद्धतीनं एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सोबत चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.